नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण कोबीमध्ये अंडी टाकून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर अर्थातच इथे आपल्याला कोबी हवा आहे. तर मी इथे कोबी चिरून घेतलेला आहे. तर जसं आपल्याला कोबी चिरलेला आवडतो, म्हणजे पातळ किंवा थोडासा जाड किंवा लांब, म्हणजे जसं आपल्याला आवडेल तसा इथे कोबी चिरून घ्यायचा. तर हा कोबी ना पाव किलोला अगदी जरासाच कमी आहे, म्हणजे आपण इथे पाव किलोच कोबी समजूयात. तर कोबी चिरण्याआधी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. आता यानंतर इथे एक दुसरं भांडं घ्यायचं. तर मी इथे मोठा बाऊल घेतलेला आहे व यामध्ये आता आपल्याला इथे 2 अंडी फोडून घ्यायची आहेत. आता इथे अंडी फोडल्यानंतर ना जशा आपण वाट्या पुसून घेतो ना त्याप्रमाणे मी ही कवच पुसून घेते, म्हणजे अंड जरासुद्धा वाया जात नाही. तर आता इथे मी दोन्ही अंडी फोडून घेतलेली आहेत. आता यानंतर एका चमच्याने किंवा व्हिस्कने ही अंडी चांगली फेटून घ्यायची. तर इथे आता अंडी चांगली 2 मिनिटं फेटून घेतलेली आहेत आणि याचा कलरसुद्धा पाहू शकता थोडासा चेंज झालेला आहे. आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची व कढई थोडी गरम झाली की 2 पळी म्हणजेच 2 मोठे चमचे तेल घालायचं. आता तेल चांगले गरम झाले की 1 छोटा चमचा मोहरी घालायची. तर मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर 1 छोटा चमचा जिरे घालायचे. तर जिरेसुद्धा चांगले फुलले पाहिजेत. यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची. तर ही पानेसुद्धा चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या कापून घालायच्या व मिरच्यासुद्धा इथे चांगल्या भाजून घ्यायच्या. त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा घालायचा. तर कांदा आपल्या आवडीप्रमाणे आपण बारीक मोठा कापून घालू शकतो. तर आता इथे कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. यानंतर 2 चिमूट म्हणजे छोटा पाव चमचा हिंग घालायचा. त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. तर टोमॅटो सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे आपण बारीक मोठा चिरून घालू शकतो. तर टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचा. तर टोमॅटो आता इथे चांगला मऊ झालेला आहे. आता यानंतर बाकीचे साहित्य घालूयात. तर छोटा पाव चमचा हळद व छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. तसेच आपण इथे थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरू शकतो, पण आता हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे मी इथं लाल तिखट वापरलेलं नाही. आपल्याला हवं असेल तर आपण नक्कीच वापरू शकतो. तर आता घातलेले मसाले या तेलामध्ये परतून घ्यायचेत. यानंतर चिरून ठेवलेला कोबी यामध्ये घालायचा. तसेच गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे व यानंतर हा कोबी या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा, म्हणजे घातलेले सर्व मसाले या कोबीमध्ये चांगले मिक्स होतात. त्याचप्रमाणे आपण इथे थोडीशी धना पावडरसुद्धा वापरू शकतो. यामुळे सुद्धा टेस्ट अगदी छान येते या रेसिपीला. तर कोबी स्वस्त असतो पण खायला मात्र तो कोणाला आवडत नाही. पण अशा पद्धतीने जर कोबीची रेसिपी बनवली ना तर सर्वजण अगदी हट्टाने मागून खातील. तर कोबी आपण या मसाल्यांमध्ये चांगला परतून घेतलेला आहे, पण यामध्ये आपण अजून मीठ नाही घातले. तर अर्धा चमचा मीठ इथं वापरलेला आहे, कारण यामध्ये आपण नंतर अंडसुद्धा टाकणार आहोत. तर त्या अंदाजाने इथे मीठ घालायचं. तर आता यानंतर पुन्हा हा कोबी चांगला परतून घ्यायचा, म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतं. आता यानंतर यामध्ये अजिबात पाणी न घालता यावरती झाकण ठेवायचं आणि वाफेवरच हे आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर मिठामुळे याला पाणी सुटतं आणि त्यामध्ये अगदी हे व्यवस्थित शिजलं जातं. तर कोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटातच कोबी शिजून तयार होतो. तर आता इथे कोबी पहा थोडासा कमी झालेला आहे, म्हणजे तो चांगला शिजलेला आहे. आपण चमच्याने असं चेकसुद्धा करू शकतो. तर कोबी इथे अगदी व्यवस्थित शिजलेला आहे, एकदम जास्त नाही शिजवायचा. तर आता यानंतर काय करायचं, जी आपण फेटून ठेवलेली अंडी होती ती यामध्ये घालायची व चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर सुरुवातीला हे थोडंसं पातळ म्हणजे सैल झाल्यासारखं वाटेल, पण जसं आपण हे परतवत राहू म्हणजे गरम होईल तसे हे अगदी व्यवस्थित तयार होतं. तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे आणि असं मंद आचेवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर आता बघू शकताय सुरुवातीला हे एकदम सैल वाटत होतं, पण आता आपण जसं हे परतवत राहू तसं हे थोडंसं घट्ट व्हायला चालू झालेलं आहे, म्हणजे खूप घट्ट होत नाही, अगदी ही रेसिपी व्यवस्थितच बनते. तर हे अगदी व्यवस्थित आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं अंडंसुद्धा या कोबीमध्ये चांगलं मिक्स होतं आणि घातलेले सर्व मसालेसुद्धा या अंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात, म्हणून हे अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर आता 1 मिनिटभरासाठी मी हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण अंड मिक्स केलेलं आहे.
तर पुन्हा यावरती झाकण ठेवायचं व बारीक गॅसवरती 1 मिनिट भरासाठी हे असंच ठेवून द्यायचं. तर 1 मिनिट भरातच हे कोबी आणि अंड अगदी व्यवस्थित तयार होतं, म्हणजे व्यवस्थित अगदी वाफवले जातात. तर आता 1 मिनिट भर इथे झालेलं आहे. आपण हे झाकण काढून पाहूया. तर बघू शकताय, आता आपण हे चमच्याने थोडंसं परतून घेऊया. तर वाव, ही रेसिपी अगदी मस्त इथे तयार झालेली आहे. एकदम सुटसुटीत अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर आता गॅस आपण इथे बंद करूया आणि याचा घमघमाट ना अगदी घरभर पसरलेला आहे. खूप छान ही भाजी तयार होते. कोबीची भाजी म्हटलं की प्रत्येकाला नको असते, पण ही रेसिपी बनवली ना, वाव, खरंच खूपच छान ही रेसिपी लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा व ही भाजीसुद्धा पहा, इथे मस्त अशी सुटसुटीत तयार झालेली आहे. आता यानंतर यामध्ये आता एक वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि तीसुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात. तर आता इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि खूप छान दिसते. तर हे पहा, दिसते ना, अगदी मस्तच दिसते. पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. इतकी मस्त ही कोबीची भाजी तयार झालेली आहे. आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे मी प्लेटमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे आणि बघू शकताय किती मस्त ही कोबीची भाजी दिसत आहे आणि टेस्टला तर अगदी भन्नाट लागते बरं का. अशा गरमागरम या कोबीच्या भाजीसोबत ना 2 चपाती किंवा भाकरी अगदी जास्तच जातात. इतकी मस्त ही रेसिपी तयार होते. कोबीची भाजी म्हटलं की घरच्यांना ते अजिबात आवडत नाही, म्हणजे घरी कोबीची भाजी कोणी खात नाही. पण अशा पद्धतीने जर कोबी बनवला ना, तर किलो कोबी घरातच संपून जाईल. इतका हा मस्त कोबी तयार होतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हट्टाने मागून खातील. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा, म्हणजे याची टेस्ट तुम्हाला सुद्धा कळेल. आणि बनवायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही. अगदी झटपट बनते, कमी साहित्यात बनते, कमी वेळेत बनते आणि खूप टेस्टीसुद्धा बनते. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.